शेतकऱ्यांच्या व्यापाराच्या नफारोधी धोरणापासून संरक्षण व्हावे यासाठी शासनाचे प्रतिनिधित्व म्हणून बाजार समित्यांची निर्मिती झाली। शेतकऱ्यांचा कृषी माल घेण्याची तसेच हमी भाव देण्याची जबाबदारी शासनाने या माध्यमातून घेतली होती। परंतु केंद्र शासनाने आणलेले सध्याचे कृषी धोरण हे शेतकऱ्यांच्या विरोधातील असून कामगार धोरणाने लहान उद्योग बंद होणार, त्यामुळे केंद्र शासनाने हे दोन्ही धोरण फसवे असल्याचे मत माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी व्यक्त केले। केंद्र शासनाच्या शेतकरी व कामगार धोरणाचा विरोध करण्यासाठी स्थानिक तहसील कार्यालयापुढे धरणे आंदोलन करण्यात आले होते। केंद्र शासनाचे हे दोन्ही धोरण अन्यायकारक असून सर्वसामान्यांचा जगण्याचा अधिकार हे कायदे काढून घेणार असल्याचा घाणाघाती आरोप प्राध्यापक जगताप यांनी यावेळी केला। गाव पातळीवर त्यांचा कुठलाही लाभ सामान्य शेतकऱ्यांना होणार नाही। शासनाला या कृषी धोरणाच्या आड सहकार क्षेत्र व हमीभाव बंद करायचे असल्याचे सांगत कामगार धोरणालाही त्यांनी यावेळी जोरदार विरोध केला। नुकतेच केंद्र सरकारने कृषी व कामगार धोरण जाहीर केले। अनेक राज्यात त्याचे तीव्र प्रतिसाद उमटत असून शेतकऱ्यांना व कामगारांना एकत्रितपणे अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा अधिकारही हे धोरण बंद करणार असल्याचे यावेळी अनेकांनी आपल्या वक्तव्यातून सांगितले। यावेळी नितीन गोंडाने, प्रभाकर वाघ, जगदीश आरेकर, बंधू जगताप, बांधू देशमुख, निलेश सूर्यवंशी, वैभव गायकवाड, देवानंद खुने, अरविंद गुडधे, अशोक चौधरी, मंगेश धावडे, संजय ठाकूर, उमेश केन, राजू देरे, सुमेध सरदार, कुंदन मेश्राम, निलेश चौधरी आदी उपस्थित होते। केंद्र सरकारने शेतकरी आणि कामगार विरोधी 3 कायदे संसदेमध्ये विरोधकांचं निलंबन करून, विरोधी खासदारांचं निलंबन करून मंजूर करून घेतले। राज्यसभेमध्ये बहुमत नसताना दडपशाहीच्या जोरावर हे कायदे मंजूर करून घेतले। राज्य सरकारांशी चर्चा केली नाही आणि शेतकऱ्याला हमी भाव मिळण्याच्या संदर्भातला कुठेही या कायद्यामध्ये उल्लेख नाही। कामगारांना पहिले एखाद्या कारखान्यामधून 20 कामगार कमी करायचे असले तर सरकारची परवानगी घ्यावी लागत होती। आता 300 कामगार जिथे काम करतात तो कारखाना बंद करायसाठी सुद्धा सरकारची परवानगी घ्यावी लागणार नाही। म्हणजे शेतकरी उद्ध्वस्त करायचा आणि शेतीवर भार जास्त होतो म्हणून आपल्या घरचा 2 भावापैकी एक मुलगा आपण जेव्हा शहरात नोकरीसाठी पाठवतो MIDC मध्ये, कारखानदारीमध्ये, त्यालाही उद्ध्वस्त करायचं, त्याला केव्हाही कामावरून कमी करायचं, अशा प्रकारचे मोठ्याल्या उद्योगपतींच्या सोयीचे कायदे आणि व्यापारी वर्गाला, उद्योगपतींना, मल्टीनॅशनल कंपन्यांना शेतकऱ्यांची लूट करण्याची आणि कामगारांची लूट करण्याची संधी उपलब्ध करून द्यायची तरतूद या कायद्यांमध्ये असल्यामुळे त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं गोळा झालो। 2 ऑक्टोबरला जिल्हा स्तरावर आंदोलनं झाली आणि 5 ऑक्टोबरला सगळ्या तालुका स्तरावर, सोबतच देशामध्ये जेव्हा निर्भया हत्याकांड झालं होतं तेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग, अतिशय सज्जन माणूस, त्यांना या स्मृती इराणीनं बांगड्यांचा आहेर पाठवला होता। आज मात्र हाथरससारखं भयानक हत्याकांड झालं आणि एका गरीब घरच्या मुलीचं हत्याकांड झाल्यानंतर तिला तिचं साधं मुखदर्शन सुद्धा करू दिलं नाही। रात्रीच्या अंधारामध्ये पोलिसांनी तिच्यावर अंत्यसंस्कार केले, कारण घटना सरकारला दाबायची होती आणि म्हणून याही घटनेचा निषेध करण्यासाठी आमचं हे ठिय्या आंदोलन होतं। त्या मुलीला जाहीर मौन श्रद्धांजली आम्ही दिली आणि या हत्याकांडाचा निषेध केला। हेच योगी आणि मोदी स्वतःला संन्यासी समजतात। यांना कोरोनाचं अपयश झाकण्यासाठी, देशातल्या लोकांची वाढती कोरोना पेशंटची संख्या झाकण्यासाठी सुशांत सिंग सारख्याचं प्रकरण टीव्हीच्या माध्यमातून पुढं करणे, ज्या बाईची, हिरोईन बाईची कवडीचीही लायकी नाही, तिला पोलीस संरक्षण देऊन राज्य सरकारच्या चांगलं काम करणाऱ्या पोलिसांच्या विरुद्ध स्टेटमेंट करायला लावणे आणि जनतेचं लक्ष मूळ मुद्द्यावरून विचलित करणे। म्हणजे 2 महिन्यापासून सतत पाऊस पडतो आहे, सोयाबीन खराब झाला आहे, कापसाचे बोंड सडले आहे, मूग 100% गेला, उडीद 100% गेला, सोयाबीनचे ॲव्हरेज 2 आणि 3 पोत्याच्या वर नाही। अशा परिस्थितीत हे सगळे महत्त्वाचे प्रश्न दुर्लक्षित करण्यासाठी सुशांत सिंग सारखा ड्रग माफिया, जो स्वतः ड्रग घेत होता, त्याला टीव्हीवर दाखवण्यासारख्या गोष्टी करायला होता। त्याच्या विरोधात कंगना राणावतला फेस पुढं केलं जातं आणि लोकांचं, जनतेचं लक्ष विचलित केलं जातं। हे चायनासारख्या बॉर्डरवर चायना आतमध्ये घुसला आहे त्याच्याबद्दल कोणी चर्चा करत नाही। पाकिस्तानवरून दररोज अतिरेकी भारताच्या सीमेत येत आहे, ज्यांना हे करायचं आहे। मग वेळेवर हिंदू मुस्लिम वाद उकरून काढायचा, हिंदू बौद्ध संघर्ष करायचे, जातीयवादी मुद्दे पुढं करायचे आणि लोकांच्या भावनांना आवर घालून, लोकांच्या भावना भडकवून मतं घ्यायची, हा प्रकार सुरू आहे।
लोकांच्या रोजीरोटीचा जगण्या मरण्याचा प्रश्न, हजारो कामगार बेकार झाले. मुंबईसारख्या शहरातून 25 लाख कामगार परत गेले. आता हळूहळू कामगार येत आहेत. त्यांना त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सोडवायच्या कोणी गोष्टी करत नाही. हे दुःख आहे. बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे.